काल शिवसेनेच्या दोन्ही गटाचा वर्धापन दिन मुंबईत पार पडला। उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या भाषणातून एकमेकांवर जोरदार टीका केली। पाहायला गेलं तर कालच्या या वर्धापन दिन सोहळ्यात उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलं होतं। कारण 4 वर्षांनंतर आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या पक्षाला फुटीचं ग्रहण लागलं आहे। यामध्ये ठाकरेंच्या 9 पैकी 6 खासदारांनी थेट शिंदेच्या शिवसेनेची वाट धरली असल्याचं बोललं जातंय। काल दोन्ही गटाच्या सभेवेळी हे 6 खासदार उपस्थित नव्हते। मागील काही दिवसांच्या घडामोडी पाहता ठाकरे गटाचे बंडखोर खासदार शिंदेच्या सभेवेळी मंचावर उपस्थित राहणार का याकडे देखील सर्वांचंच लक्ष होतं। मात्र हे 6 खासदार दोन्ही सभेत उपस्थित नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे। पण या सगळ्या स्टोरीत खरा ट्विस्ट म्हणजे बंडखोर ठरणाऱ्या वडिलांची मुलं ठाकरेंच्या बाजूने उभी राहणार का? वडिलांची बंडखोरी तर मुलांची निष्ठा कायम राहणार का? राजूल पाटील आणि कृष्णा आष्टीकरांची भूमिका काय असणार आहे? पाहूयात याबद्दलची सविस्तर माहिती। नमस्कार, मी जान्हवी आणि आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय दिना पाटील आणि हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर हे शिंदेच्या गळाला लागल्याची चर्चा आहे। अशातच संजय दिना पाटील यांची मुलगी राजूल पाटील आणि नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर काय भूमिका घेणार याबाबत उत्सुकता आहे। अशातच काल शिवसेनेच्या वर्धापन दिनी राजूल पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देणारी पोस्ट काल शेअर केली। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली की नेमक्या राजूल पाटील या ठाकरेंसोबत आहेत की शिवसेनेसोबत आहेत असा प्रश्न अनेकांना पडलाय। यावर प्रतिक्रिया देताना किशोरी पेडणेकर यांनी कारण नसताना यावर संदर्भ जोडणं हे चुकीचं आहे असं म्हटलंय। तर दुसरीकडे हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा मुलगा कृष्णा आष्टीकर यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या तिकिटावर निवडणूक लढवली आहे। खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचा फोन 2 दिवसांपासून बंद आहे। माझं त्यांच्याशी बोलणं झालेलं नाही, मात्र आपण ठाकरेंच्या सेनेसोबत कायम राहणार असल्याचं मत कृष्णा पाटील आष्टीकर यांनी व्यक्त केलंय। यावर सुषमा अंधारे यांनी कृष्णा पाटील आष्टीकर यांचा चांगला समाचार घेतलाय। उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेलेले खासदार नागेश पाटील आष्टीकर यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आपण अद्यापही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत असल्याचा दावा केला होता। त्यांच्या या वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे। कृष्णा पाटील आष्टीकर खरोखरच उद्धव ठाकरे यांच्या सोबत असतील तर त्यांनी स्वतःच्या वडिलांचं पिंडदान करून दाखवावं आणि त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून आपली निष्ठा सिद्ध करावी असं सुषमा अंधारे म्हणाल्यात। तर अंधारेंनी केलेल्या आरोपांवर कृष्णा पाटील आष्टीकरांनी देखील प्रत्युत्तर दिलंय। मी महाविकास आघाडीचा उमेदवार आहे आणि मी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार असं मत कृष्णा पाटील आष्टीकरांनी व्यक्त केलंय। आणि ह्या ताई कधीतरी असंच काहीतरी बोलतात म्हणूनच हे लोक कदाचित नाराज झाले असावे आणि बाकी काही याला काही हे कारण नाहीये। माझं उद्धव साहेबांसोबतही बोलणं झालंय, माझं नार्वेकर साहेबांसोबतही बोलणं झालंय। मला काँग्रेसनी अधिकृतरित्या व्हीप बजावून मला मतदान करायला सांगितलंय। मी माझी भूमिका फार स्पष्ट केली होती की मी आघाडीसोबत आहे, होतो, राहणार आहे। त्याच्यामुळे कुणालाही आता त्या ताईंना काय गडबड होती आणि कसली त्यांना माझ्याबद्दल आकस होता देव जाणे। त्यांनी बोलायला पाहिजेत होतं खासदार साहेबांवर, पण विनाकारण मला त्यामध्ये भरडायचं कारण नव्हतं। कुठेतरी अतिशयोक्ती होती, कारण मागोमाग पाहिलं तर गजाभाऊ कीर्तीकर हे शिंदे गटात आहेत आणि अमोल भैया कीर्तीकर हे आज ठाकरे साहेबांसोबत आहेत। मग ते स्वीकार्य होऊ शकतात तर कृष्णा पाटील का बरं नाही? म्हणजे माझे वडील काय करतील हे काय, माझा अजून माझ्या वडिलांसोबत कॉन्टॅक्ट झालेला नाही। मी आघाडीचा उमेदवार म्हणून मी माझ्या प्रामाणिकपणे प्रयत्न करत होतो, सगळ्यांपर्यंत पोहोचत होतो। नांदेड हा जिल्हा काही सोपा नाहीये, छोटा नाहीये, क्षेत्रफळाच्या बाबतीतही खूप मोठा जिल्हा आहे। मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी वार्तालाप करणे, त्यांच्यासोबत भेटीगाठी घेणे हे काय माझ्यासाठी आटापिटा सोपा नव्हता। तो करत असताना हे असे कोणीतरी काहीतरी आमच्याबद्दल लिहितात। बरं, अजूनही मला नाही वाटत की ते काय गट स्थापन झालाय का, कोणी काय केलंय का, काय केलंय। आज फक्त बैठकीला ते लोक हजर नव्हते, म्हणजे मीही अजूनही तितकाच अज्ञानी आहे जितकं सगळे लोक आहेत। कारण मलाही अजून वाटत नाही का साहेबांनी असा काही निर्णय घेतला असावा, आणि असलाच तरी मी आघाडीसोबत आहे म्हणून सांगितले, माझी भूमिका स्पष्ट केली आहे। आता या सगळ्यात वडील एका पक्षात आणि मुलं दुसऱ्या पक्षात हे समीकरण काही नवीन नाही। एकनाथ शिंदे यांच्या सोबत गजानन कीर्तीकर आहेत, तर अमोल कीर्तीकर हे उद्धव ठाकरेंसोबत आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर आता राजूल संजय दिना पाटील आणि कृष्णा नागेश पाटील आष्टीकर हे काय भूमिका घेतात? उद्धव ठाकरेंसोबत हे दोघेही राहणार का हे पाहणं आता तितकंच महत्त्वाचं आहे। तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।